श्रीरामाची मूर्ती दोघांचे असते, अध्यक्ष आणि अध्यक्षांना अशी काही बघा जोरदार म्हणा टाळ्या जोरदार. ह्या देवीच्या प्रांगणात श्रीराम मंदिरामध्ये उपस्थित राहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्रीराम मंदिर संस्था रत्नागिरी, श्रीराम मंदिर श्रीरामवाडी रत्नागिरी, ज्येष्ठ नागरिक बंधू भगिनी संचालित श्रीराम मंदिर कट्टा. अतिशय सुंदर असा हा रौप्य महोत्सव 25 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि आपण 26व्या वर्षात पदार्पण केले. अतिशय आनंदाची गोष्ट आणि मला एक वैशिष्ट्य वाटतं की इथे महिला सुद्धा सहभागी झाले आणि महिलांचं भरभरून मी कौतुक करते की ह्या वयामध्ये सुद्धा इथे आमच्याकडे तुम्ही जॉईन झाला, आमच्या कट्ट्यामध्ये आला त्याबद्दल खूप खूप मी तुमचे आभार मानते आणि सर्व ज्येष्ठांचे पण अर्थातच आपले सर्वांचे पण आभार मानते. आजचा आपला दिवस खास दिवस आहे. आज आपले डॉक्टर वैद्य साहेब इथे जे नामांकित असते, रत्नागिरीचे एक नामांकित नाव, आपण त्यांना सगळ्यांना सुपरिचित आहेतच आणि त्यांना आपण ओळखता. आणि डोळ्यांचे डॉक्टर म्हणजे प्रसिद्ध असले नुसते डॉक्टर नाही आहेत, ते एक मार्गदर्शक असं म्हणेन मी की माझ्या मिस्टरांचं जेव्हा उल्हासांचं ऑपरेशन झालं ते फार टेन्शनमध्ये होते. 2 महिने ते स्वतः टेन्शनमध्ये होते आणि डॉक्टरांना जेव्हा ते भेटले तेव्हा त्यांनी स्वतः निर्णय घेतला की ऑपरेशनला जायचं. ॲक्च्युली त्यांचं ऑपरेशन क्रिटिकल होतं, त्यांचा हार्टचा प्रॉब्लेम होता कारण हार्टची सर्जरी त्यांची जवळजवळ 34 वर्षापूर्वी झालेली होती आणि अशा परिस्थितीमध्ये डोळ्याची सर्जरी करणं धोक्याचं होतं आणि त्यासाठी डॉक्टरांनी त्यांना अचूक मार्गदर्शन केलं आणि मुख्य म्हणजे त्यांचं मार्गदर्शन त्यांना पटलं आणि त्यांनी स्वतः तो निर्णय घेतला आणि ऑपरेशन इतकं सुंदर केलं डॉक्टरांनी की डॉक्टरांना मी खूप खूप धन्यवाद देईन. माझ्या परिवारातर्फे, टाइम्स परिवारातर्फे आणि आमच्या सर्व संस्थेतर्फे त्यांचे खूप आभार मानते. आणि तिसरा मुद्दा म्हणजे डॉक्टर पाकरे हे त्यामध्ये दूत होते, त्यांच्यामुळे मिस्टर गोसाळकर पुढे जाऊ शकले. त्यांना पूर्णपणे सगळं सहकार्य केलं, अहोरात्र त्यांच्याशी बसून गप्पा मारल्या, त्यांना सगळे व्हिडिओ दाखवले, सगळं सांगितलं की ॲक्च्युली काय असतं. त्यांना ॲक्च्युली त्याची कल्पना नव्हती की आपलं काय होतं. ज्या वेळेला ऑपरेशन थिएटरमध्ये ते गेले त्याच्या आदल्या दिवशी मला म्हणाले की आता माझं काही होईल, तू हे सगळं सांभाळायचं आहे, तू असं सगळं करायचं आहे. त्या फायली सगळ्या मला दाखवल्या, कुठे काय ते सगळं दाखवलं आणि मी आता ऑपरेशनला जातो. ही गोष्ट जेव्हा त्यांनी मला सांगितलं अक्षरशः मला रडायला यायला लागलं. ज्या दिवशी ते शुद्धी झाले, ऑपरेशन बाहेर आले, तर डॉक्टर पाकरेंना बघून मला इतकं रडू आलं आणि त्यांना बघितल्यानंतर मी त्यांना पुढे बघायला जाऊ शकत नव्हते. एवढी मी सुद्धा स्वतः घाबरली होते कारण मानसिक स्वास्थ्य त्यांचं बिघडू शकतं अशामध्ये. आणि त्यावेळेला तो जो मोलाचा क्षण होता तो निव्वळ डॉक्टर वैद्यांमुळे आम्हाला मिळाला. त्यांचे मी माझ्या परिवारातर्फे खूप आभार मानते. तुम्ही तो प्रसंग आयुष्यात विसरणार नाही. शेवटी देवाच्या वर विश्वास, श्रद्धा हे असायलाच लागतं आणि मला तर असं वाटतं की डॉक्टर वैद्य हे माझ्या रूपाने देवच होते, साक्षात देव, की ज्या माणसाने त्यांना डोळा मिळवून दिला. डोळ्याचे ऑपरेशन करणारे, डोळ्यावर व्यवस्थित उपचार करणारे काही डॉक्टर आहेत, रत्नागिरीत पण आहे, मुंबईमध्ये, पुण्यात आहे, सगळीकडे. आणि परंतु त्यांनी ही जी भूमिका बजावली आणि अतिशय माझ्या दृष्टिकोनातून ती खूप अतिउत्तम अशी भूमिका होती. आज मला कोणी भेटलं तरी मी स्वतःहून सांगते की तुम्हाला डोळ्याविषयी काही समस्या असतील तर तुम्ही डॉक्टर वैद्यांना कॉन्टॅक्ट करा. हा मी घेतलेला स्वतःचा माझा अनुभव. धन्यवाद. त्यांचे इतके आभार मानावे तितके कमीच आहेत आणि त्यासाठी डॉक्टर पाकरेंनी आम्हाला सजेस्ट केलं त्याप्रमाणे एक छोटासा इथे सोहळा आम्ही ठेवतोय. त्यांचा इथे आम्ही सत्कार करणार आहोत आणि सत्कार या दृष्टिकोनातून माणसातलं माणूस कसा असावा आणि डॉक्टर कसा असावा त्यावर सुद्धा ते 2 शब्द बोलतीलच, आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि त्यांनी जी भूमिका घेतली आणि ऑपरेशन एवढं सुंदर केलं की त्यांना काहीच त्रास झाला नाही. त्यांना वाटलं पण नाही की मला दिसायला लागेल की पुन्हा बघू शकेल. अशी जी भूमिका असते, पेशंटचं मन जपणं आणि ते करणं हे फार कठीण असतं आणि ते काम डॉक्टरांनी पार पाडलं. आणि डॉक्टर कसे असावे त्यांना बघितल्यानंतर मला डॉक्टर मोरेंची आठवण येते. डॉक्टर मोरे आज रत्नागिरीने नामांकित असे डॉक्टर होते आणि त्यांनी सुद्धा काही पेशंटना वाचवलेले आहे. काही लहान मुलांचे ते डॉक्टर, माझ्या मुलांचे पण ते डॉक्टर होते. सगळ्यांना त्यांनी जपलेलं आहे
आणि काही क्रिटिकल केसेस त्यांनी हँडल केलेले. तेच ती जी भूमिका होती. आणि हे रत्नागिरीतलं एकमेव डॉक्टर आहे की आज आपल्याला मुंबई पुणे जायची गरजच नाहीये असं मला सांगावंसं वाटतं. आणि खरोखर मला आमचं भाग्य आहे सर की तुम्ही आमच्या मंदिरामध्ये आलात, या प्रांगणात आलात आणि आज आमच्या हस्ते सुद्धा सत्कार होतोय, आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते. त्यामुळे मी खूप खूप आपली आभारी आहे. आणि आता मी माईक डॉक्टरांना देते. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत राहा टाइम्स डिजिटल.